तर एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत असतानाच आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात देखील हालचालींनी वेग घेतलेला दिसतोय। कारण गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने ज्या प्रकारे काही वक्तव्य येतात आणि आता त्यातच जतमध्ये झालेला हा निर्णय पाहायला मिळतोय। कोल्हापूर पाठोपाठ जतमध्येही दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र आले। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढवतील असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विलासराव जगताप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदेंनी पत्रकार परिषदेतनं जाहीर केलं। नगराध्यक्षपद निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुरेश शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे। एवढंच नव्हे तर या निवडणुकात दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर लढवणार असल्याचं माजी आमदार विलासराव जगताप यांनी स्पष्ट केलं। आमची आणि जगताप साहेबांची दोन राष्ट्रवादी काँग्रेस युतीहून या युतीमधनं आम्ही ही निवडणूक लढवत आहे। निश्चितपणानं जनतेच्या समोर एक चांगला अजेंडा घेऊन आम्ही जाऊ आणि निश्चितपणानं 23-0 करू हे आमचं हे आहे। शरद पवार गट, आमचा अजितदादाचा गट आणि बसपाचा अतुल कांबळेचा गट या तिघांनी मिळून ही निवडणूक लढवायचं ठरवलेलं आहे। आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे घड्याळ चिन्हावर लढवायचं ठरवलेलं आहे। मग फक्त बसप आहे त्यांनी मात्र त्यांच्या हाती चिन्हावर लढवायचं ठरलं आहे। त्यांना सीटा मिळतील त्या पद्धतीने लढवतील, आम्हाला जे सीटा मिळतील आम्ही दोघं मिळून मेरिटनं सीटा काढू। आणि आता बातमी आहे काँग्रेस संदर्भात।